मुलींच्या सुरक्षेसाठी गुड टच बॅड टचचे धडे, प्रणिता देवरे चिखलीकर यांच्या पुढाकारातून मार्गदर्शन शिबिर. मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी जनजागृती. वसंतनगरातून गुड टच बॅड टच अभियानास सुरुवात. मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता शालेय विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेचा बाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी भाजपा महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा प्रणिता देवरे चिखलीकर यांच्या वतीने विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वसंतनगर येथून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या शिबिरामध्ये विद्यार्थिनींना गुड टच बॅड टच तसेच अपरिचित व्यक्तींपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. समाजात घडणाऱ्या विविध घटनांची माहिती प्रोजेक्टरच्या माध्यमातून देत विद्यार्थिनींमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती प्रणिता देवरे चिखलीकर यांनी दिली. आज त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. 3, 2, 1 शांतिदूत प्रतिष्ठान मार्फत सौ प्रणिताताईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील मुलींमध्ये बॅड टच गुड टच या संकल्पनेवर जे प्रबोधनात्मक उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे त्याचं मी स्वागत करतो. या उपक्रमातून शालेय शिक्षण घेत असलेल्या मुलींना नक्कीच फायदा होणार आहे आणि त्यातून जनजागृतीला देखील मदत होणार आहे. त्यांच्या ह्या समाज प्रबोधनात्मक कार्यासाठी मी शुभेच्छा चिंतितो आणि यापुढे देखील शालेय शिक्षणाच्या यात जे काही उपक्रम असतील त्यात प्रतिष्ठानने आम्हाला सहकार्य करावं अशी अपेक्षा देखील व्यक्त करतो. आज या ठिकाणी जागरूक मुलगी सुरक्षित मुलगी गुड टच बॅड टच अभियानाअंतर्गत जे अभियान ठेवलेलं आहे जिल्हा परिषद शाळांमध्ये जे हे अभियान केले जाणार आहे मुलींच्या सुरक्षिततेसाठी. आणि ज्या ठिकाणी मुलींची आणि महिलांची सुरक्षितता असते त्या ठिकाणी सर्वच महिला एकत्र येतात आणि एकत्र येऊन आपल्याला हे मुलींसाठी एक सुरक्षित असा समाज सुरक्षित वातावरण निर्माण करायचं आहे. या अभियानासाठी जे की आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सुद्धा आत्मनिर्भर महिला कशी बनवायची हा त्यांचा संकल्प आहे, हा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यालाच हे एक पोषक म्हणून वातावरण म्हणून मुलींसाठी हे मुलींना किंवा महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी हे जे अभियान आयोजित केलेलं त्या अभियानासाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. तसेच नांदेड शहरामध्ये सुद्धा आदरणीय आमच्या भाभीजी आणि श्रीजयाताई चव्हाण यांच्याशी चर्चा माझी झाली. आपल्या शहरामध्ये जे प्रकार घडला त्या प्रकारानुसार शहरातील शाळांमध्ये सुद्धा हे अभियान आम्ही या ठिकाणी आयोजित करणार आहोत. त्या अभियानासाठी सुद्धा आम्ही सर्वजण जिथं महिलांच्या सुरक्षिततेचा विषय येतो त्या ठिकाणी सर्वच महिलांसाठी उभं राहतात हेच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. ताईंना परत एकदा वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. काय उपक्रम आहे हे सगळं? आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाढदिवसावर अनाठायी खर्च न करता एक सामाजिक उपक्रम राबवण्याचं शांतिदूत प्रतिष्ठान माध्यमातून त्या ठिकाणी ठरवण्यात आलं आणि आज महाराष्ट्रामध्ये लहान मुलींना सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये येणारे संकट ओळखून आम्ही या ठिकाणी संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये टीम जाऊन त्या ठिकाणी AI व्हिडिओच्या माध्यमामधून मुलींमध्ये अवेअरनेस प्रोग्राम त्या ठिकाणी करतोय. मुलींना गुड टच बॅड टच हे प्रशिक्षित करण्यासाठी आमच्या टीम त्या ठिकाणी संपूर्ण जिल्हा परिषद शाळांमध्ये जाणार आहेत. त्याचबरोबर वृक्षारोपणाचे कार्यक्रमसुद्धा संपूर्ण जिल्हा परिषद शाळांमध्ये हे होणार आहेत. नांदेड जिल्ह्याबरोबरच हा उपक्रम आम्हाला महाराष्ट्रभर नेण्यासाठी प्रेरणा देणारे आमचे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचासुद्धा शुभेच्छा संदेश या ठिकाणी आलेला आहे. आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा माननीय चित्राताई वाघ यांनीसुद्धा या उपक्रमाचं त्या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आणि आमचे नेते माननीय चिखलीकर साहेब यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही हा कार्यक्रम शांतिदूत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करतो आहोत. लहान मुलींना त्या ठिकाणी स्वतःचं संरक्षण कसं करायचं, एखादी चुकीची वेळ त्यांच्यावरती आली तर तिथून पळ कसा काढायचा, मदत कशी मागायची, न लाजता समाजापुढे येऊन सांगणं कसं आणि त्याचबरोबर
त्या माझ्यासाठी ताई आहेत आणि त्यांच्यासाठी मी प्रणिता ताई आहे. त्यामुळे ताईंसाठी ताई म्हणून आपण एक हेल्पलाईन नंबरसुद्धा काढला आहे. त्या हेल्पलाईन नंबरमध्ये मुलींनी आपली कंप्लेंट दिल्यानंतर ते अत्यंत गोपनीय ठेवून त्या मुलीला मदत करण्याची भूमिकासुद्धा शांतिदूत प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे. आणि निश्चितच महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा उपक्रम घ्यावा लागतो हीच कुठेतरी मला चुकीची बाब वाटते आहे. पण आज काळानुरूप वैज्ञानिक प्रगती झालेली आहे, तंत्रज्ञान पुढं गेलेलं आहे, मोबाईलचा चांगला आणि वाईट असे दोन्ही वापर त्या ठिकाणी होत आहेत. त्यामुळे निश्चितच मुलींमध्ये अवेअरनेस यावा आणि मुलींना सक्षम करण्याच्या दृष्टीने 2री ते 11वीपर्यंतच्या मुलींसाठी आम्ही हे प्रशिक्षण शिबिर त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि त्यासाठी महिलांचा आणि मुलींचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला प्रतिसाद मिळतो. आता आपण असं बोलला की आई वडिलांशिवाय दुसऱ्याचा टच हा मुलींसाठी अयोग्य आहे आणि पूर्वी एक वेगळं बोललं होतं, काय म्हणणं नेमकं यावर? नाही, आधी असं होतं की आपले गुरु असतील, आपले आईवडील असतील, ते आपल्याला स्पर्श करतायत, जवळ घेत आहेत, शाबासकी देत आहेत पाठीवर, तर तो आपण गुड टच समजला जायचो. पण आता आपण बघितलं असेल की 2 दिवसामध्ये नांदेड जिल्ह्यामध्येच अशा काही घटना घडलेल्या आहेत की गुरूंनीच विद्यार्थिनींना त्या ठिकाणी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळे आता आम्ही ह्यामध्ये बदल करून विद्यार्थिनींना हे सांगणार आहोत की फक्त आईवडील सोडले तर कुणीही आपल्या डोक्याव्यतिरिक्त कुठे हात लावू शकत नाही. कुठेही लावला तर तो बॅड टच नाही.